मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आणि तू आता जो अंदाज बांधलास ना त्यामुळे मी भयंकर खुश झालोय. तुझ्या तोंडात साखर पडो प्लीज. श्रीकांत इज एन एक्सलेंट कुक. तोच तर प्रॉब्लेम आहे ना यार. असं चांगलं जेवण बनवून माणसांना साखर खायला लावून इम्प्रेस करतो. तुझ्यासारखे जर आकांक्षा मॅडम पण इम्प्रेस झाल्या ना माझा गेम ओव्हर. भाई वा. दरवाजा उघडायला किती वेळ लावलास? जरा क्विक एनर्जीने काम कर. सॉरी सॉरी. काय जरा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल. कालच्या पार्टीमुळे जरा हँगओव्हर आलाय. सुट्टी घेऊ का? अरे पण मग कॅफेचं काय? नाही ते करतील हँडल. त्यांना सगळ्यांना व्यवस्थित कामं सांगितलेली आहेत. नक्की? शुअर. तू शुअर देन आय डोंट केअर. बाय 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 बाय. ओके ओके बाय. अरे काय काय हळूहळू काय घाई आहे? कुठे जायचंय? सॉरी. हेच आवडत नाही मला. अरे अभिमान मूर्खा. ज्यूस कोणी अशा बाटलीतून आणतं का? अरे हो मला दुसरी बाटलीच सापडली नाही. काय करणार? हा मग ठीक आहे. चहा कोण घेणार आहे? मला कडक आणि कमी साखर. ओके. अरे थांब थांब काय चाललंय तुझं? मला पहिलं ऑर्डर मिळालं काम करू दे ना व्यवस्थित. अरे मला 5 मिनिटं थांब ना. मला 5 मिनिटं थांब प्लीज. ओके ठीक आहे. ठीक आहे मी बाहेर घेतो चहा कुठेतरी. मग आमचा चहा? तुमचा चहा तुम्ही बनवून घ्या. अरे यार म्हणजे तशी संधी श्रीकांतनी दिली तर. हा चला बाय बाय. श्रीकांत तसा चांगला आहे. देशील ना रे संधी आम्हाला? संधी नको चहा दे म्हणून. हा काय? नाही नाही वेडा आहे. प्लीज शांत बस. अरे ते एकटी असले की मला किती भीती वाटते माहितीये का तुला? अरे घाबरतेस कशाला? मी आहे ना तुझ्यासोबत. घाबरायचं नाही. और इस चेहरे पे डर नहीं. मुस्कान अच्छी लगती है सनोरिटा. तू फ्लर्ट करतोयस? हल काही घे मस्करी करतोय. मग रिहर्सलला सुरुवात करायची. अरे रोज रोज काय रिहर्सल रिहर्सल. कधीतरी म्हण ना की तुझ्या पैशाने मस्त पार्टी करूया, नाईट आउट मारूया. असं म्हण ना की मस्त आराम करून असा दिवस एन्जॉय करूया. म्हण कधीतरी. म्युझिकल होईपर्यंत तरी मी असं म्हणणं शक्य नाहीये. त्यामुळे हे सगळं विसरून जा. सगळं विसरून राघव फक्त एकच गोष्ट करतो आणि ती म्हणजे डान्स. नाही इच्छा. ओपनिंग ऍक्टचा काय विचार केलायस? केलाय ना. काल दिवसभर रात्रभर तोच विचार करत होतो. एक सॉलिड आयडिया सुचली मला. एक 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 एक
सेकंड हे पकड, मी तुला दाखव. एक 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 थांब, दाखवतो तुला. काय हे? एक सेकंड, याचा टोक कुठे गेला? रॅप का? एक सेकंड, हा पकड. मागे जा थोडी, मागे जा मागे जा मागे जा. हा रॅप कर, करेक्ट. स्पिन ऑफ स्पिन ऑफ स्पिन ऑफ. काय करतोय अरे आपण? मी सांगतोय ते कर ना. येस, स्पिन ऑफ स्पिन ऑफ स्पिन ऑफ स्पिन 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 स्पिन. येस, पास. आता आपण काय करणार आहे, मी तुला इथून पुश करणार, तू स्पिन होत होतो तिकडे जायचं. ओके, तिकडे गेल्यावर इमिजिएट दुसरं टोक पकडायचं. मग आपण काय करणार, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. पुढे काय करायचं मी सांग. ओके ओके, रेडी रेडी. चल. 5 6 7 8 स्पिन. नाइस. दुसरं दुसरं. येस. ओके. Up and down, up and down. Wow, this is so pretty. Leg cross. Done. Woo, pose. Match. Spin towards me. Okay. Yes. Oh my God, this is Halu, so halu, halu, amazing. halu. सांडू नकोस वाटेत कुठेच प्लीज. तुला ऍड्रेस माहिती आहे? नाही. सांगतो. 4th फ्लोअर, रूम नंबर 12, अशी सोसायटी विले पार्ले वेस्ट. कळलं? हो. ऍड्रेस सांग आता. सर, असा पटकन ऍड्रेस पाठ होत असता तर मी शिकून स्वतःच हॉटेल नसतं का काढलं. तुला एवढा ऍड्रेस पाठ होत नाही, तू डिलिव्हरी कशी काय देणार? सर, पाठ होत नाही, वाचता येतो ना. लिहून द्या ना सर. हो सॉरी, चुकलंच. लिहून देतो सर. काही हवंय का सर? नाही नको. आगे हा ऍड्रेस आहे, वाच. वाचलास? हो. कळलं कुठे जायचंय? हो हो पटकन जा. हो सर. हा हे घे, ही पिशवी घे. नीट नीट जरा हालचाल कर रे बाबा. हे घे. हा हे नीट ने, सावकाश. हळू 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 नीट घेऊन जा. सर मी आहे ना. म्हणूनच काळजी वाटते मला. जा पळ. सर काय? कांदा राहिला ना. हा ओके. 1 2 3 4 5 कांदे 5. मूव. सर लोणचं. मी येऊ सोबत पिशवीतून? नाही नाही सर. सेन्स 5 लोणचं झालं. आता पळ. सर पेपर नॅपकिन. अरे काय यार, बरं सगळी कामं मीच करायची का? तुला इथे का पगार खायला ठेवलंय? नाही सर. हे घे, जा आता. सर एक गोष्ट राहिली. तर काय राहिलंय? बिल. हा ते महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. बिल हे 75 प्रमाणे 5 25 375. अरे थँक्यू सो मच अभिमान. 375. ओके. हा ऐक, हे बिल जपून ठेव. हा आणि बरं ऐक, पैसे म्हणजे बिल जे असणार ते कॅश मध्ये जाण. तिकडे बाहेर टाइमपास करत बसू नकोस. नाही. जा आता. हो सर. सर चल मी येतो सोबत. नाही मी जातो. नीट. अभिमान थँक्यू सो मच. आणि हा तुझं कॅल्क्युलेशन खूप छान आहे. थँक्स. वेलकम. बाय द वे, माझं काम झालंय. तुम्ही हवं तर चहा बनवू शकता प्लीज. थँक्स. पटकन चहा बनव, मी ब्रश करून येतो. ब्रश नाही केला अजून घालाडे? ऍक्च्युली मला टीव्ही बघत ब्रश करायची सवय आहे. प्रॉब्लेम काय मग? त्याला आवडत नाही.
चहा घेणार? हो चालेल ना. अभिमान, तुला एक विचारू का, इफ यू वोंट माइंड? परवानगी कसली काढतोयस? विचार बिंदास. तू या राघवचा आधी मित्र आहेस की आधी एम्प्लॉई काय? नाही नाही, मैत्री आमची आधीपासूनच आहे. बर. आणि एम्प्लॉई वगैरे असं काही नाहीये रे. म्हणजे मी राघवचं कॅफे चालवायला मदत करतो आणि तो मला पे करतो, एवढंच आहे बस. नातं मैत्रीच. दॅट्स ग्रेट. बट व्हॉट आय फील पर्सनली, मला असं वाटतंय की जर एखाद्या मित्राला रजा हवी असेल तर तो दुसऱ्या मित्राकडे रजा त्याची परमिशन मागत नाही ना. हा, आता हे जर रिलेशन जर बॉस आणि एम्प्लॉईचं असेल तर मात्र त्याला प्रत्येक गोष्टीसाठी परमिशन मागावी लागते, म्हणजे विचारावंच लागतं ना. तसं मागाशी तू ते राघवला विचारलंस ना की रजा घेऊ का, नाही का? तुला काय वाटतं विमान? हा नाही, अरे चहा चहा. हा करतो. राग मानू नकोस मित्र, पण मी नसतं केलं काम असं कुठल्या मित्राच्या हाताखाली. हा म्हणजे मित्र मित्र मान्य आहे रे, पण असं मित्राचा बॉस होणं आणि मग त्याच मित्राच्या त्या बॉसच्या हाताखाली नोकर म्हणून काम करणं, यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी काय असू शकते, नाही का? तुला काय वाटतं? हा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे राघवने ऍक्च्युली अख्खी जबाबदारी माझ्यावर सोपवली. कधी कधी मलाच सांगावं लागतं राघवला की अरे बाबा लक्ष घाल जरा कॅफेमध्ये. कधी कधी ना मला मालक असल्यासारखंच वाटतं. तेच म्हणतो ना मी, वाटतं आणि असण्यात फरक आहे मित्र. तू किती दिवस त्या राघवच्या जबाबदाऱ्या सांभाळत बसणार, नाही का? तुला ना माझा रेकॉर्ड माहिती नाही. काय 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 म्हणजे माणसाच्या आयुष्यात आनंद आणि माझा जॉब हा खूप वेळ टिकत नाही. मी खूप जॉब सोडलेत आतापर्यंत. म्हणजे तू राघवचा जॉब सोडणार आहेस आता? तू जॉब सोडतोयस राघवचा आता? अरे काय? नाही नाही, म्हणजे मी अजून असं काही ठरवलेलं नाहीये. अच्छा. पण ज्या क्षणी माझं मन इकडे रमणार नाही त्याच्या दुसऱ्या क्षणी मी हा जॉब सोडेल आणि तिसरा जॉब बघेन. हो. तुला सांगू, एकदा माझं सेव्हिंग झालं ना की मला माझा स्वतःचा बिझनेस काढायचा आहे आणि तो मी काढणार. वय काय रे तुझं? मी वाटतो लहान, पण तसं मी 28 आहे. येस मित्रा, हेच ते वय आहे स्वतःला प्रूव्ह करण्याचं. आणि हा उमेदीचा काळ तू लोकांची स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणार आहेस. मग तुझ्या स्वप्नांचं काय? हा, तू ती कधी पूर्ण करणार आहेस? शरीर थकल्यावर, म्हातारा झाल्यावर? अभिमान काय? मी बरोबर आहे तुझं. हा, म्हणजे मला पटतंय. तुला माहितीये, मला ना माझी खूप इच्छा आहे की माझा स्वतःचा बिझनेस करावा. हो, पण बिझनेस करता आत्ता माझी फायनान्शियल कंडिशन एवढी अशी स्ट्रॉंग नाही. आणि परत माझ्याकडे काय अल्लादीनचा दिवा नाहीये की असं मी घासला त्यातनं जिनी येणार आणि म्हणणार क्या हुकुम है मेरे आका, आणि मग मी त्याला सांगणार माझं स्वप्न आणि मग तो स्वप्न माझं पूर्ण करणार. थोडीच काही. समजा मी जीन म्हणून तुझ्या समोर उभा राहिलो आणि तुला म्हटलं की क्या हुकुम है मेरे आका, तुला माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर म्हणून यायला आवडेल का? तर तेव्हा तू काय म्हणशील? नाही, मला असं नीट का नाही, सांगतो. हे बघ अभिमान, मला माझा बिझनेस चालवण्यासाठी एका पार्टनरची गरज आहे. म्हणजे बघ, आता किचन सगळं मी सांभाळतोच. ओके, तू जाईल. गुड, असाच क्विक पार्टनर हवाय. क्या बात आहे यार, ग्रेट. आणि मग कसं आहे ना, त्यात तुला एकही पैसा इन्व्हेस्ट करायचा नाहीये, त्यात तुला 0 इन्व्हेस्टमेंट आहे. पण जे काही प्रॉफिट होणार ना ते आपण अर्ध घ्यायचंय. तुला कळतंय का?
सो मी तुला माझ्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर देतोय. तुझं काय म्हणणं आहे सांग. तू माझा एप्रिल फुल करतोयस ना? तशी मला सवय नाहीये मित्र, आणि मी माझ्या बिझनेसच्या बाबतीत खूप सिरियस आहे. त्यामुळे तू मला नीट विचार करून निर्णय सांग. हां, तू जर मला नकार कळवलंस तर मी कोणतरी वेगळा पार्टनर शोधेन जो मला इझिली मिळेल. प्लीज. झाला का रे चहा? याला काय झालं? Five, six, seven, eight. 1, 2, 3, 4. एक सेकंड. बोल अभ्या. काव्या, एक सेकंड होल्ड कर. थँक्यू. येस का? बोल ना, काव्याची रिहर्सल घेतोय. ऐक ना, 2 मिनिटं दे ना मला प्लीज. मला ना जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना मग. काही सिरियस आहे? हा, म्हणजे थोडं महत्वाचं थोडं सिरियस असं काहीतरी आहे. ऐक ना, समजा तुला अचानक करोडो रुपयाची लॉटरी लागली असं जर तुला कोणी सांगितलं तर तुला कसं वाटेल? तसं काहीतरी माझं झालंय. क्या बात है अभ्या, तुला करोडोची लॉटरी लागली. कॉंग्रॅट्स यार. हे पार्टी झाली पाहिजे अभ्या, पार्टी झाली पाहिजे. नाही रे, एक मिनिट थांब. मी फक्त उदाहरण दिलं. म्हणजे करोडोची लॉटरी लागली असं फक्त मला समजलंय. ती घ्यायची की नाही हे अजून माझं कन्फर्म होत नाही. अभ्या, काय झालंय? जे काय बोलायचे ते स्पष्ट बोल. ऐक, हे बघ, मला श्रीकांतने त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर केली. म्हणजे मला काही पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे, मला फक्त त्याच्यावर बिझनेस सांभाळायचा आहे आणि प्रॉफिट जो होईल तो 50-50 शेअर होणार आहे. तो नक्की खरं बोलतोय की याच्या मागे त्याचा काही स्वार्थ आहे? नाही रे, नाही काही प्लॅन. मला नाही वाटत त्याचा काही प्लॅन असणार आहे. हे बघ, म्हणजे तो सध्या खूप सिरियस आहे. ही इज व्हेरी सिरियस अबाउट हिज बिझनेस. सो मला असं वाटतं की त्यांनी खूप जेन्युइनली ऑफर केली. पण मला तुला विचारायचं आहे की तुला काय वाटतंय? अभ्या, हे बघ, या बाबतीत मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं ना, हे जास्त महत्वाचं आहे. तुला खरंच असं वाटतंय का की तुला त्याच्याबरोबर पार्टनरशिप केली पाहिजे? प्रॉब्लेम तोच आहे ना, मला निर्णय घेताच येत नाहीये. लालबागच्या राजाला भक्तांची जेवढी गर्दी असते ना, त्याच्यापेक्षा जास्ती प्रश्नांची गर्दी माझ्या डोक्यात आहे. तू सांग ना प्लीज, तुला काय वाटतं? तू एक काम कर अभ्या, तू कॅफेवर ये, आपण शांतपणे बसून बोलू आणि मग ठरवू काय करायचं. ओके? ओके, आलो. 15 मिनिटात येतो. हा, बाय. डूड, काय झालं? कोणाचा फोन होता? अभ्याचा फोन होता. डूड, काय झालं? त्या श्रीकांतने अभ्याला त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप ऑफर केली. व्हॉट? मी कॅफेवर होतो. अरे पण तू सुट्टी घेतलीस ना? मला राघवशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हॅलोच. कोटिंग ऑफ आधार नॉट मस्ट. नाही, सॉरी. कॅफेत आबी शालमली नसले की कॅफे किती सुना सुना वाटतो ना. आय मिस देम यार. हाय. येस. सो बोल, ही ऑफर स्वीकारून मी चूक तर करत नाहीये ना? म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय की माझं तुझ्याशी लग्न झालंय आणि मी आता दुसऱ्या बरोबर संसार करून तुला चीट करतोय की काय? अभ्या, तू काही चीट वगैरे करत नाहीयेस.
आपण एकमेकांशी खूप स्ट्रॉंगली अटॅच्ड आहोत. आपलं लग्न एकदम असं भक्कम आहे आणि ते तुटणार नाही याची मला गॅरंटी आहे. हा, आता दुसऱ्याबरोबर संसार केल्याने जर तुझा फायदा होणार असेल तर मी तुला स्वखुशीने डिवोर्स द्यायला तयार आहे. पण आपल्यातलं प्रेम मात्र तसंच आहे. थँक्स यार, थँक्स 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 थँक्यू सो मच. मला ना खूप आधीपासून बिझनेस करायचा होता, मला तर माहितीच आहे. पण अशी कधी संधी नाही आली आणि आज ती संधी स्वतःहून समोर आली यार. या कॅफेवर माझं खूप प्रेम आहे. अरे कॅफेमध्ये जीव अडकला रे माझा. हे कॅफेमध्ये काम करून ना मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. हे असं होतं माझं. प्लीज हा डिसिजन घ्यायला प्लीज तू मला मदत करशील. रादर तूच घ्या डिसिजन. मी घेते. येस. पार्टनरशिप ऍक्सेप्ट करू नकोस. हां